हिंदवी साम्राज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले, म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याच्या विचाराचा पाया आहेत. तर ते स्वप्न प्रत्यक्षात सीमेपार नेऊन मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकून मल्हारराव होळकरांनी ते साकार केलं. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा IRS नितीन वाघमोडे, DCP सुहास बावचे, उपायुक्त सुभाष गुले, सिडको लीडर अनिल राऊत, उपायुक्त राजेंद्र कुराडे, लेफ्टनंट कर्नल विवेक पादीर, उद्योजक मारुती येडगे, विलास कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आता एंट्री करतायत, सगळे जवळपास सामान्य कुटुंबातले असतात. बऱ्याच जणांचे आई वडील शिकलेले नाही, अशा परिस्थितीमधले आहेत, अगदी ग्रामीण भागातल्या परिस्थितीमधले आहेत. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आला आहात, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर तुमचं कुटुंब सुधारलेलं आहे. वैयक्तिक तुम्ही, तुमचे बायका मुलं, तुमचे आई वडील, तुमचं घर हे सुधारलेलं आहे. त्याच्याबरोबरीने कमीत कमी आणखीन जर तुम्ही 4 समाजातल्या लोकांना उभं राहण्यासाठी, त्यांनाही कुठेतरी चांगली दिशा दाखवण्यासाठी जर तुम्हाला मदत करता आली तर बिलकुल आपण मदत करा, जेणेकरून आपल्या ओघाने आणखीन किमान आपण 4 ते 5 आपल्या समाजातली मुलं मुली कुटुंब हे आपण सुधारवू शकू. या निमित्ताने MPSC UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी मल्हारराव होळकरांना आदरांजली देखील वाहण्यात आली आहे. आपण जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण धावतो, अभ्यास करतो, पळापळ करतो, परीक्षा देतो आणि परीक्षा दिल्यानंतर आपल्याला एखादं अपयश येतं आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे मी एवढी मेहनत केली, एवढे परिश्रम केले, पण किंमत शून्य झाली. पुन्हा काही दिवस निराशा झटकतो, पुन्हा कामाला लागतो, पुन्हा अभ्यासाला लागतो, पुन्हा एखादी परीक्षा देतो, पुन्हा आपल्याला वाटतं, पुन्हा निकाल लागतो, पुन्हा आपल्याला अपयश येतं, पुन्हा वाटतं की आपली एवढी परिश्रम केले त्याची किंमत शून्य झाली. पण माझ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेल की आयुष्यामध्ये जगत असताना आता पहिली पायरी तुम्ही जगलेला आहात, पहिल्या पायरीवर तुम्ही यशस्वी झालेला आहात, अजून तुम्हाला पुढच्या खूप पायऱ्या चढायच्या आहेत. आणि म्हणून असं वाटत असताना तुम्हाला कदाचित वाटेल की अशा प्रकारचं माझ्या पदरात शून्य पडलं, माझ्या पदरात शून्य पडलं, पण एकच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो की अशी अनेक शून्य तुम्ही जपून ठेवली पाहिजे आयुष्यामध्ये कधीतरी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक तथा संपादक धनंजय तांडले यांनी केलंय, तर आभार डॉक्टर झुंजारराव बदडे यांनी मांडलाय, तर सूत्रसंचालन सुनील धनगर यांनी केलंय. कार्यक्रमासाठी पुणे शहरातून आणि विविध भागातून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सोपनराव काळे, तुकाराम काळे, विवेक बिडगर, बजरंग गडदे, CA गंडे, आशा काळे, माननीय शिक्षण संचालक नामदेवराव जरग, डॉक्टर रॅम पडळकर आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. PSIचा निकाल लागला, एक WhatsApp मेसेज वाचला की आरक्षणाचा विषय चालूच आहे. तर 19 जागा ह्या धनगर समाजासाठी होत्या 82 कॅटेगरीतून आणि 59 विद्यार्थी आपले इन्स्पेक्टर म्हणून पास झालेले आहेत, PSI म्हणून पास झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात जे काही 30-35 जे जास्त झाले ते ओन मेरिटवर पास झाले. ओन मेरिटचा असा अर्थ आहे की त्यांचं जे मेरिट होतं ते सर्वांसारखंच होतं आणि जनरल कॅटेगरीमध्ये होतं तसंच होतं. त्यामुळं आपले जे कॉम्पिटिटिव्हनेस आहे किंवा आपली जी स्पर्धा करण्याची शक्ती आहे ती आता जनरल इतकी झालेली आहे. त्यामुळं जर आपला हा आरक्षणाचा प्रश्न सुटला आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आपण गेलो तर अख्ख्या भारतात ह्या समाजाचं प्रतिनिधित्व असेल. मग ते IAS मध्ये असेल, IPS मध्ये असेल, IRS मध्ये असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये असेल तर असेलच, आणि पॉलिटिकल म्हणजे आपले आमदार आणि खासदार सुद्धा आपल्याला दिसतील. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गाडेकर, प्रताप मासाळ, गणेश खामगळ, सुनील बनसोडे, संजय नाईकवाडी, हिराकांत गाडेकर, कैलास देशमुख, दीप्ती तांडले, वैशाली मतकर, रुक्मिणी धर्मे आदींनी परिश्रम घेतलेत. इतिहास लिहिताना इतिहासकारांची लेखणी वेगळ्या दृष्टिकोनातून वळली असल्यामुळे होळकरांचा खरा इतिहास देशाला समजावून सांगणे अतिशय गरजेचं आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणेस यांनी केलंय. वारीच्या कर्तृत्वाला जात नसते आणि म्हणून मल्हाररावांचा ऐतिहासिक पराक्रम हा जातीच्या चौकटीमध्ये आणि त्या संबंध वर्तुळामध्ये आपल्याला बंद करता येणार नाही. इतिहासकारांनी कोणते घोटाळे केले, कोणते आरोप केले हे आपण नीट समजून घेऊया. पण इतिहास निर्माण करणारे बहुजन होते आणि इतिहास लिहिणारे अभिजन आहेत होते.
अभिजन आणि बहुजनातली ही जी भेदरेषा आहे, त्यामुळे चुकीचा इतिहास मल्हाररावांच्या नावावर सुद्धा पुढे येतोय. अनेकांनी हा कलंक दूर करण्याचा, आरोपातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. ते काल पत्रकार भवन येथे झालेल्या मल्हारराव होळकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. होळकरांच्या तलवारीला आणि पराक्रमाला थोडा चेक राहावा म्हणून शिंदे घराण्यातले दत्ताजी शिंदे सारख्या काही लोकांना पेशव्यांनी तिकडे उत्तर भारतामध्ये पाठवलेला आहे. पण शिंदे घराणा आणि होळकर घराणा मित्र म्हणून राहिलेले आहे. काही ठिकाणी त्यांच्या आपसामध्ये संघर्ष जरूर पुढे झाले, पण शिंद्यांच्या संबंध कुटुंबाला मुळात पहिला दस्तूर दत्ताजी शिंदे जो आहे त्याला सैन्यामध्ये आणून त्याला सरदारकीपर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण श्रेय हे मल्हारराव होळकरांचं आहे. पण होळकर हे धनगर समाजात जन्माला आल्यामुळं इतिहासकारांनी लिहिताना शिंदे होळकर असा शब्द प्रयोग करतात. शिंदे मराठा ही उतरंडी मधली जरा वरची जात आणि धनगर ही खालची जात. पण होळकरांचा पराक्रम शिंद्यांच्या पेक्षा 1000 पटीने मोठा होता, म्हणून तर पेशवे त्यांच्यावर विश्वास टाकत होते. प्रतिनिधी धनंजय तांडले, ब्युरो रिपोर्ट, पुणे.